राम तुमच्या बापाचा आहे का? उद्धव ठाकरेंचा भाजपला सवाल. केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यासाठी दिल्लीत सीजेपीचं आंदोलन सुरू होतं आणि या आंदोलनाला काल यश मिळाले. धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिला आहे. कॉक्रोच जनता पार्टीच्या या आंदोलनाला दोन्ही ठाकरे बंधूंनी पाठिंबा दिला. आज दिल्लीत सुरू असलेल्या सीजेपी आंदोलनाच्या समर्थनासाठी ते दादर शिवाजी पार्क ते सिद्धिविनायक मंदिराचा मोर्चा काढणार होते, पण त्याआधी धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिला. त्यामुळे दादरच्या वीर सावरकर मार्ग आज ठाकरे बंधूंची जल्लोष सभा होणार आहे. या सभेआधी उद्धव ठाकरे यांनी सामनाला मुलाखत दिली आहे. यात ते विद्यार्थी आंदोलन, जंतर मंतर याबद्दल बोललेच आहेत, पण राम मंदिर दानचोरीच्या विषयावरही गंभीर भाष्य केलेलं आहे. खासदार संजय राऊत यांनी उद्धव ठाकरे यांचीही मुलाखत घेतलेली आहे. अयोध्येत अनेकांच्या त्यागातून, संघर्षातून, बलिदानातून जे राम मंदिर उभं राहिलं आहे, त्या मंदिरातील 550 कोटींच्या दानपेट्या चोरीला गेल्या आणि हे मंदिर मोगलांनी लुटलं आहे का, असा सवाल संजय राऊत यांनी विचारला आहे. नीटचे पेपर आणि मंदिराची दानपेटी ही मोगलांनी लुटलेली आहे. पाकिस्तानने लुटली की नेहरूने लुटली आहे? पेपर नेहरूने फोडलेत का? दानपेटी नेहरूने फोडली का? ही दोन्ही पापं भाजपची आहेत. आता त्यांचा मुखवटा गळून पडतोय. ज्या मंदिराच्या नावाने त्यांनी मतं मिळवली त्या मंदिरातील दानपेटी फोडतायत, ते मंदिर लुटतायत. ज्या तरुणांना भविष्याची स्वप्न दाखवून मतं मिळवली त्या तरुणाईला चिरडतायत. या दोन्ही गोष्टी भाजपच्या नाचलेल्या, सडलेल्या वृत्तीचं प्रतीक आहेत. उज्जैनमध्ये अयोध्येत जमीन घोटाळा झाला आहे आणि या देशात युवा शक्तीपेक्षा बुवा शक्ती जास्त बोकाळली आहे, अशा शब्दात भाजपवर हल्लाबोल केला आहे. नाही, हे मोगलांनी मंदिर लुटलंय का असं मी विचारतो परत. नाही, आता पेपर, नीटचे पेपर आणि मंदिराची दानपेटी हे मोगलांनी लुटले, पाकिस्तानने लुटले का नेहरूने लुटले? पेपर कोणी नेहरूने फोडलेत का? दानपेटी नेहरूने फोडले का? आता ह्यांचा मुखवटा गळून पडतोय. ही दोन्ही जी पापं त्यांची आहेत, म्हणजे ज्या मंदिराच्या नावाने ह्यांनी मतं मिळवली ती दानपेटी हे फोडतायत, मंदिर लुटतायत. ज्या तरुणांना भविष्याची स्वप्न दाखवून मतं मिळवली त्या तरुणाईला तुम्ही चिरडतायत. ह्या दोन्ही गोष्टी ह्या भाजपच्या नाचलेल्या, सडलेल्या वृत्तीचं एक प्रतीक आहे. आणि केवळ राम मंदिर लुटलं नाही जाते, केदारनाथ मंदिर लुटलं गेल्याच्या बातम्या आहेत. बद्रीनाथमध्ये चोरी झालेली आहे, उज्जैनमध्ये जमीन घोटाळा झाला आहे, अयोध्येमध्ये जमीन घोटाळा झालेला आहे, इतर अनेक ठिकाणी घोटाळे झाले असतील जे अजून लक्षात नाही आलेलं. हिंदुत्व म्हणजे या देशामध्ये मी मध्ये असं म्हटलं होतं की युवा शक्तीपेक्षा बुवा शक्ती अधिक जास्त बोकाळलेली आहे. ही सगळी बुवा शक्ती भाजपच्या हिंदुत्वात सामील झालेली. हो, त्याच्यामुळे ह्या बुवा शक्तीपेक्षा युवा शक्तीला किंमत द्या, ती तुम्हाला तारण. बुवा काही करू शकत नाही तुम्हाला. जंतर मंतर, ते जंतर मंतर वेगळे, हे जंतर मंतर वेगळे. जंतर मंतरनी कारभार नाही करू शकत तुम्ही. ते जंतर मंतर आता उतरले लोकांवरची. ना हा मंदिर लुटीचा विषय तुम्हाला किती गंभीर वाटतोय? अतिशय गंभीर आहे, कारण तुम्ही शेवटी मग कोणत्या आधारावरती सत्तेत आलात? आज जे आम्हाला अनाहूत सल्ले दिले जात आहेत, मंदिर लुटीचं राजकारण करू नका, तुम्ही कोण सांगणार आहे आम्हाला राजकारण करू नका सांगणारे? हिंदुत्वावर सल्ले देतात, हिंदुत्वावरती सल्ले देतात. तुम्ही तुमचं काम करा, आम्हाला आमचं काम करू द्या. आमच्या कामात तुम्ही ढवळाढवळ नाही करायची, आम्ही तुमच्या कामात करतो. आणि मग मंदिराचं राजकारण, म्हणजे मला आठवतंय की ज्या हिंदुत्वाचा प्रचार केला म्हणून बाळासाहेबांचं मतदानाचा अधिकार बाळासाहेबांचा काढून घेतला होता. त्यांना त्या निवडणूक कधीच लढवणार नव्हते, निवडणूक लढवण्याचा अधिकार काढून घेतला होता. भोगतोय कोण आज? बाबरी पाडल्यानंतर शिवसैनिकांवरती केसेस झाल्या होत्या. कोण भाजपवाला होता त्याच्यात? तेव्हा तर जबाबदारी यांनी टाळली होती. बरं, राम मंदिराचा निर्णय हा कोर्टाने दिलाय, मग का तिकडे तुम्ही बसलात? राष्ट्रपती का नव्हत्या? मग ते सगळं चांगलं आहे ते तुमचं आणि जे वाईट आहे ते पाकिस्तानचं. ह्याला काहीच अर्थ नाही आहे. त्याच्यामुळे तुम्ही आम्हाला फसवलत, धर्माच्या नावाने मतं मागून फसवलत. चांगली भविष्याची स्वप्न दाखवून तुम्ही आम्हाला इतिहासात नाही, पुराणात नेलं. लोकांनी तुम्हाला मतं दिली होती ती उज्ज्वल भविष्यासाठी. अच्छे दिन आएंगे, कुठे आहेत अच्छे दिन? ब्युरो रिपोर्ट, SPN मराठी, मुंबई.